नमस्कार मैत्रिणींनो, मी गंगा. काल काल मी मालवणला गेले होते. आचरा मार्गे, इरलेवाडी मार्गे आचऱ्याला. तर मी ही थोडीशी क्लिप काढलेली आहे बसमधूनच. किती सुंदर आहे हा निसर्ग देखावा, बघा ना. त्याच्या या झाडांच्या मागं, या आंब्याच्या नारळाच्या झाडांच्या मागं पलीकडे सुंदर असं निळेशार पाणी आहे. सगळी माडाची, आंब्याची आणि याची काजूची झाडे आहेत. काही फणसाची पण झाडे आहेत. त्याच्यात मोठी नारळाची झाडे आहेत. लोकांची असतो. तर चला आजचा व्हिडिओ आहे. आज मी मटकीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी एक टोमॅटो, एक कांदा चिरून घेतला आणि मटकी मी घरीच भिजू घातलेली आहे. आता मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले. जिरे थोडेसे तडतडून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला. कांदा टाकल्यानंतर तो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परतून चांगला परतून घेतला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. अगदी सोपी आणि सिंपल, साधी सोपी, कोणालाही जमेल अशी ही रेसिपी आहे. तर आता कांदा परतून झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालू आणि त्याबरोबर आपल्याला काय लागते ते पाहू. हळद, चटणी, अंबारी मसाला, थोडासा एव्हरेस्ट मसाला हे आपण भाजीमध्ये घालणार आहोत. तर ते कांदा चांगला परतल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो घालते. टोमॅटो चांगले नरम होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचे आहे. गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि टोमॅटो नरम होईपर्यंत शिजू द्यायचे आहे. टोमॅटो थोडे नरम झाले की आपण त्यामध्ये नाही का चटणी, जी आपण चटणी घेतलेली आहे, लाल तिखट आणि हळद, मीठ ते टाकून घेणार आहोत आणि थोडेसे पाणी घालून त्याला शिजू देणार आहोत. थोडेसे पाणी टाकले की त्याला तेल सुटते आणि त्यानंतर आपण आपली मटकी त्यामध्ये टाकून घेणार आहोत. पाणी टाकल्यामुळे तेलाला भाजीला खूप चांगली रस्सा येतो. आता मी पाणी टाकून घेतले. त्यानंतर थोडंसं शिजू दिलं. त्यामुळे टोमॅटो आणि कांद्याने तेल सोडले आणि आता त्यानंतर मी मटकी टाकून घेतली आहे. मटकी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली होती. आता ती पाण्यामधून मी कढईत टाकून घेतली. आता मटकीला परतून घेऊन तिला चांगले 5 मिनिटे शिजून घ्यायचं आहे. 5 मिनिटात ही रेसिपी झटकेपट होते आणि सकाळच्या डब्याला सोपी आहे. त्यामुळे मी सकाळी डब्याला सोप्याच रेसिपी बनवत असते. आता मी त्यांचा टिफिन भरणार आहे. चपात्या बनवून घेतल्यात. त्यासाठी मी थोडंसं डब्यामध्ये टिफिनमध्ये फरसाण टाकलं. 2 चपात्या ठेवणार आहे. 2 चपात्या घालते आणि आपली मटकीची जी उसळ बनवलेली आहे, मटकीची भाजी किंवा उसळ तुम्ही काही म्हणू शकता. तर मी ती भरून घेते डब्यात. आता डब्बा भरून झालेला आहे. आता तो पॅक करते. टिफिन पॅक करून घेतला. मी आता रांगोळी काढायला जाणार आहे. दारामध्ये छोटीशी रांगोळ काढलीच पाहिजे, त्याच्यामुळे मी थोडीशी रांगोळ काढते. छोटीशी रांगोळ काढून घेते. रांगोळ बाहेर माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. खूप सुंदर आणि सोपी रांगोळी काढते मी.
माझी रांगोळी काढून झाली आहे. आता मी सकाळी लवकर डब्बा करावा लागतो, त्यामुळे सकाळी चहा घेणं होत नाही. त्यानंतर मी चहा घेते. तर मी चहा बनवला आहे. चहामध्ये थोडंसं तूप टाकून घेतला आणि आता चहा घेते. तुम्ही पण या चहा घ्यायला. चला तर मग आता या बघ चहा घ्यायला. आता मी देवपूजा करणार आहे. तर आजची माझी अशी देवपूजा आहे. आज मंगळवार आहे, त्यामुळे आज मी कलश पूजन केलेलं आहे आणि उंबरठा पूजनही केलेलं आहे. व्हिडिओ लाईक